हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। बघा, नाशिक महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये ज्या ANM JNMच्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग जे काही टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीच असेल। तर त्यामधला सायकोलॉजी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स आहेत जे डिटेल स्टडी करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत। सो ऑनलाईन बॅचमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत याचं डिटेल सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जर तुम्ही बॅच परचेस केली तर। आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅचमध्ये हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत, पण दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी, तसेच तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील तुम्हाला हेल्प करणार आहे। सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329588625 या नंबरवरती। आणि बघा, अकॅडमीमध्ये जे पण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये डिफरंट पोस्ट आलेले आहेत किंवा डिफरंट वॅकन्सी आहेत, जसे की ANM JNM असेल, औषध निर्माण अधिकारी असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल, तर या सगळ्यांसाठी अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे। आणि बघा, फार्मसी ऑफिसर्स म्हणजे फार्मासिस्ट यासाठी देखील बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत। जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जर तुम्ही बॅच परचेस केली तर। सो तुमचे जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329588625 या नंबरवर। सो बघा, तुम्हाला माहितीच असणार आहे ANM JNM मध्ये दोन सेक्शन असतात, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सेक्शन। सो टेक्निकल सेक्शनमध्ये जे तुमचे नर्सिंगशी रिलेटेड 16 सब्जेक्ट आहेत ते त्याच्यामध्ये असणार आहेत, इन्व्हॉल्व असणार आहेत आणि त्याच्यावरती जे काही आहेत 60 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात 120 मार्क्ससाठी। आणि बाकी जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती 40 क्वेश्चन्स विचारले जात आहेत आणि ते असणार आहेत 80 मार्क्ससाठी। सो हे जे 60 क्वेश्चन्स जे असणार आहेत तुमचे टेक्निकल, ते डिफरंट 16 सब्जेक्ट्स जे आहेत त्याच्यावरती विचारले जात आहेत। तुमचे नर्सिंग रिलेटेड सब्जेक्ट असणार आहेत हे टेक्निकल, आणि त्याच्यामध्येच इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे सायकोलॉजी नावाचा। सो सायकोलॉजीमध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्हाला स्टडी करायचे आहेत ते बघा। त्यामध्ये फर्स्ट जो टॉपिक असणार आहे इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी असा टॉपिक असणार आहे। आणि बघा, या सायकोलॉजीवरती 3 ते 4 क्वेश्चन जे आहेत तुमचे डिझाईन होणार आहेत, त्याच्यामुळे हा सब्जेक्ट जो आहे इम्पॉर्टंट आहे आणि तितकेसे पॉईंट नाही आहेत, म्हणजे छोटा सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे तुमचा इझिली कव्हर होणार आहे। त्यामुळे बघा कोणते कोणते टॉपिक आहेत जे तुम्हाला स्टडी करायचे आहेत। तर पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी। सो एखादा कोणताही सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करताना त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तो सब्जेक्ट तुम्ही का स्टडी करणार आहे हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, म्हणून हा इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी हा टॉपिक तुम्हाला यामध्ये स्टडी करायचा आहे। त्यानंतर आहे बायोलॉजिकल बेसिस ऑफ बिहेवियर, जे पण ह्युमन बिहेवियर आहे त्याचं बेसिस काय असणार आहे, का बरं ह्युमन्स पर्टिक्युलर वेनी रिॲक्ट करतायत किंवा बिहेव करतायत, याच्यासाठी बायोलॉजिकल बेसिस ऑफ बिहेवियर हा टॉपिक तुम्हाला स्टडी करायचा आहे। देन आहे सेन्सेशन अँड परसेप्शन। देन दुसरा टॉपिक आहे, 4th नंबरचा टॉपिक आहे डेव्हलपमेंटल सायकोलॉजी। जे पण चाइल्ड ग्रोथ होते त्यावेळेस त्यांची सायकोलॉजी कशा पद्धतीने डेव्हलप होते त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, किंवा तुम्ही ग्रोन एजमध्ये पण हळूहळू तुमचे जे काही ओपिनियन आहेत, परसेप्शन आहेत, सिच्युएशन आणि लोकांच्या ज्या पण लोकांमध्ये तुम्ही राहणार आहात त्यांच्या अकॉर्डिंगली कसे चेंज होत आहेत हे आपण डेव्हलपमेंटल सायकोलॉजीमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर जो 5th टॉपिक आहे तो कोणता असणार आहे, तर तो आहे लर्निंग अँड मेमरी। सो हा टॉपिक पण तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे। देन आहे मोटिवेशन अँड इमोशन्स, आणि देन आहे पर्सनॅलिटी, आणि 8 नंबरचा टॉपिक आहे सोशल सायकोलॉजी। सो सोशल तुमचं बिहेवियर जे काही डिटरमाइन होत आहे ते या सोशल सायकोलॉजीचा पार्ट असणार आहे। सो हे असे 8 जे टॉपिक आहेत ते तुम्हाला सायकोलॉजी नावाच्या सब्जेक्टमध्ये डिटेल स्टडी करायचे असणार आहे। ठीक आहे। सो बघा, आता आपण पाहिलं की जो तुमचा टेक्निकल सब्जेक्ट आहे सायकोलॉजी त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते इन्व्हॉल्व आहेत आणि कोणते टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहे। सो नेक्स्ट जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण तुमचे जे काही अदर टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये पण कोणते टॉपिक तुम्हाला डिटेल स्टडी करावे लागणार आहेत हे पाहणार आहोत। सो बघा, अकॅडमीमध्ये ANM JNM साठी बॅच सुरू झालेली आहे
आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत. जी पण बॅच तुम्ही परचेस करणार आहात त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आणि बघा, नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्यामध्ये आहे JNM, ANM, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, आहार तंत्रज्ञ. यापैकी सगळ्यासाठी बॅचेस अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत. जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8329588625 या नंबरवरती. सो जर तुम्ही आतापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेसाठी फॉर्म फिलअप केले नसतील तर लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या. तुमची जी फॉर्म फिलिंगची डेट आहे ती 11 मे ही असणार आहे. सो 28 मार्चपासून तुमचे फॉर्म फिलिंग सुरू झालेले आहे आणि 11 मे पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. सो लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या आणि जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही बॅच पण जॉईन करू शकता. थँक्यू.